9व्या शतकातलं मंदिर जिथे केली जाते शंकर आणि पार्वतीची पूजा आणि त्याच्या मागे आहे खूप सारा इतिहास. तर काय रे पोट्टे हो, काल आम्ही पोहोचलो होतो भेडाघाटमध्ये, जिथं पाहिला आम्ही नर्मदा नदीचा वॉटरफॉल. 150 पायऱ्या चढून पोहोचलो होतो आम्ही चौसष्टयोगिनी मंदिरात, जिथं होत्या 64 देवी देवताच्या मूर्ता आणि जिथं केली जाते शंकर आणि पार्वतीची पूजा. गेटमधून एंट्री केल्याबरोबर अशा पूर्ण मूर्ता दिसते, अशा पूर्ण अखंडित खंडित मूर्ता आहे इथे. जुन्या काळातली एवढी भयंकर कला मंदिराच्या टोकावरून दिसते, असा काही सीन जेले पाहून माया मन झालं होतं एकदम खुश, एकदम भरलं. नंतर गेलो आम्ही मार्केटात काही खरेदी करायला आणि इच्छा लोकांच्यात कोणती कला आहे काय मी दगडा बसवण्यात चांगल्या चांगल्या वस्तू बनवते. नदीची पूजा करण्यासाठी घेतला होती दिवा आणि फुलं आणि मासेसाठी घेतली होती कणिक. भावनांना मस्तपैकी चहा बनवून नंतर गेलो आम्ही डोंग्यात बसाले. 100 रुपये पर कॅन्डिडेट डोंग्यात बसलो आणि नेलं त्यांना आम्हाला पूर्ण नदी घुमाले. नदीच्या पात्राच्या मध्ये पिंड कशी काय आली ते माहीत नाही. मग दिसल्यामध्ये जलपऱ्या नदीच्या पाण्यात नाही तर आमच्या डोंग्यात बसल्या होत्या. जलपरीला सोडून द्या म्हटलं आणि पहिले या पोट्ट्याला पहा म्हटलं. पोट्टे बसलो डोंगराच्या एकदम वरतं नाही. 100 रुपयात मारतो म्हणे उडी. आजवाल्यानं आम्हाला अर्धा घंटा घुमवलं आणि आणून ठेवलं वापस. आणि हिरोनं वाजवला होता गिटार 360 डिग्री कॅमेऱ्यात. गावाला वापस येताना थांबून राहिले होते. नंतर जात होता आम्हाला अनुसामाच्या मंदिरात, पण अंदर निघाला तर वाघ म्हणून वापस आलो. आणि रात्री 2 वाजता पोहोचलो आम्ही घरी, जिथे केली आम्ही संगमच्या पाण्याची पूजा.